काय केलंयस ना? हो हो टेबल रिझर्व केलंयस? डोंट वरी सगळं कन्फर्म आहे. पटकन ताईला करते म्हणजे कळेल. लवकर ताईला कळतं. श्रीमान श्रीमती कुठे निघालात? कुठे नाही जरा बाहेर जाऊन येतो. चल. का? आई का काय असतं ग? आणि तूच म्हणतेस ना बाहेर जाताना टोकायचं नाही म्हणून. मी कधी बोलले? हा ठीक आहे बोलली असेल कधीतरी. पण अरे बाळा मला कळलं पाहिजे ना घरामध्ये काय की नाही. माना हलवल्याने काही सत्य बदलणार नाहीये. सांगा कुठे जात आहे का जात आहे? माझ्या घरी चाललोय आम्ही माहेरी. का? आई अर्पिता ताईला भेटायला चाललोय आम्ही. ती खरंच खूप स्ट्रेस मध्ये आणि तिला आता माझ्या सपोर्टची खूप गरज आहे. हो पण का म्हणजे तू का जातीस? व्हॉट यू मीन बाय तू कशाला जायला पाहिजेस? माझी बहीण आहे ती आई. आता मी सपोर्ट नाही करणार तर आणखीन कोण करणार? सपोर्ट सिस्टम केवढी भारी आहे तुमच्या राजवाडे फॅमिलीची. तुझा पिंट्या दादा आहे, तुझी आई आहे, तुझा भाऊ आहे, तुझी आजी आहे, सगळे तर आहेत. वरून स्वानंदी पण आहेत. करतील की तिला ढिगभर सपोर्ट. तुला जायची काय गरज आहे? नाहीतरी काय दिवे लावणार आहेस तू तिकडे जाऊन? ओके फाईन. काय दिवे लावायचे ना ते आम्ही तिथे गेल्यावर ठरवू. चल. अरे एक 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 मिनिट थांब. तुझी हिंमत कशी होते का माझ्याशी असं बोलायची? ओके तू थांबवतेस ना मग मग कारण सांगा मला का थांबवतेस? अरे भीशीचा बायका येणार आहेत ना इकडे. मीटिंग ठेवली आहे इकडे. मग काय मी काय सगळं दुखऱ्या पायाने करू का? मला नाही जमणार कुठे जायला. पण आई त्यासाठी आम्ही का थांबू घरी? कशी बोलतीये बघ मूर्खासारखी. बुद्धी तर वापर ना मग. ए इकडे भिशीच्या बायका येणार आहेत ऐक. आणि मी काय इकडे असं लंगडी घालत 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 त्यांच्यासाठी चहा नाश्ता वगैरे करू काय? कळत नाही का हिला? सून नाही घरची. तिला कळायला पाहिजे करायला पाहिजे. मीच करायचं काय सगळं? हा मला सांगा तुमची मीटिंग अशी अचानक ठरली का? वा वा. अचानक का ठरेल? मी कधीच काही अचानक वगैरे ठरवत नाही कळलं ना. माझं सगळं प्री प्लॅन्ड असतं व्यवस्थित. परवा ठरली. अच्छा हा मग तुम्ही अज्युम केलं का काय? मी माझी सगळी कामं सोडून तुमच्या मागे धावेन तुम्हाला हेल्प करायला? हा अरे सून आहेस ना घरची करायला पाहिजेच ना तू. हा एक्झॅक्टली सून आहे ना नोकर नाहीये मी. तुम्ही जर मला आधी इन्फॉर्म केलं असतं तर मी खरंच काहीतरी ऍडजस्ट केलं असतं. मी थांबले असते. असं अचानक मी काय करणार सांगा ना. असं लास्ट मोमेंटला तुम्ही इन्फॉर्म करून माझ्याकडून एक्सपेक्ट नाही करू शकत. हे बघ तू सगळं राहू दे. त्या बायकांसमोर माझं हसं व्हायला नको. मी तुला आधीच सांगते तू गपचूप घरी राहा. काही गरज नाही त्याची. मुलांना जाऊ दे. जाताना त्यांना अडवू नकोस. तुला काही मदत लागली तर मी करेन तुला. नकळत चहाचा कप फुटतो काकू. जाणून बुजून माणसाच्या तोंडून नकळत एखादा चुकीचा शब्द निघून जातो. पण जाणून बुजून केलेली चूक ही नकळत असू शकत नाही. हो हो मला मान्य आहे पण काय हे मल्लिका म्हणजे आता ह्यावेळी तुझ्या मुलीची चूक झाली ती दाखवून द्यायची की तिला पाठीशी घालायचं? वकील नाहीयेस तू तुझ्या मुलांची. कधीतरी आईसारखं वाग. कधीतरी कान पिळ त्यांचे. योग्य काय अयोग्य काय हे शिकव त्यांना जरा. तुला तुझं कर्तव्य पार पाडता येत नाही ना म्हणून पिंट्याला असं वागावं लागतं. आजी एवढं मोठं काय केलंय मी की जगातली सगळ्यात नालायक व्यक्ती असल्यासारखं वागवतोय मला? नव्हतं राहायचं मला सासरी म्हणून मी माहेरी निघून आले तर काय झालं? हे माझंही घर आहे. हे तुझं घर आहे या बाबतीत मी कधीच नकार दिला नाहीये. पण ज्या कारणासाठी आणि जी कारण घेऊन तू इथे येतेस ना ते अजिबात पटण्यासारखं नाहीये. षडयंत्र म्हणतात त्याला अर्पिता. षडयंत्र. आणि ते सुद्धा कोणाविरुद्ध नसेलच तू? तुझ्या कुटुंबियांविरुद्ध, तुझ्या नवऱ्याविरुद्ध, सासू सासऱ्यांविरुद्ध. आणि ज्या घरात तू लक्ष्मी म्हणून राहत होतीस त्याच लोकांचा छळ केलास. आणि अपेक्षा कोणाच्या नसतात अर्पिता. लग्न झाल्यानंतर प्रत्येकाच्या एकमेकांकडनं काही ना काहीतरी अपेक्षा असतातच की. पण मग त्यांनी माझ्या अपेक्षा का नाही पूर्ण केल्या? कारण त्या अनाठाई होत्या अर्पिता.
मी लग्न करून या घरात आले, पण मी या घरामध्ये पाहुण्यासारखीच राहणार, ही कशी अपेक्षा असू शकते? वर परत धमक्या देतेस. हा खोटेपणा कुठनं शिकून आलीस तू अर्पिता? आधी तू मूर्ख होतीच, पण अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची कुठून झालीस? काय गुन्हेगारी? हो, गुन्हेगारीच. सासूवरती हात उचललास तू, आणि हे संस्कार आपल्या घराचे नाहीत. आणि कायद्याने सुद्धा गुन्हाच आहे हा. त्यांनी जर तक्रार करायची ठरवली ना, तर तुरुंगात जाऊ शकशील तू आत्ताच्या आत्ता. आणि दुर्दैव हे आहे की इतकी मोठी चूक तू केलीस, पण त्याची तुला साधी जाणीव सुद्धा नाहीये. आणि हे बिलकुल खपून घेतलं जाणार नाही. तुला तुझ्या वागण्याची शिक्षा ही मिळालीच पाहिजे.